कांदा बाजारभावाची एक अतिशय ब्रेकिंग न्यूज आहे आणि अतिशय चांगली बातमी आहे. ती म्हणजे निर्यात कराची जी सबसिडी आहे ती पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आणि आज मंगळवारी जे कांद्याचे बाजारभाव काही अफवांमुळे किंवा काही बातम्यांमुळे जे 1 ते 2 रुपयांनी 3 रुपयांनी पडले होते ते परत आता वधारण्याची शक्यता आहे किंवा ते वधारावे अशी अपेक्षा शेतकरी करत आहे. ज्या चुकीच्या बातम्या दिल्या गेल्या किंवा ज्या गोष्टीमुळे गोंधळ झाला तो काय प्रकार आहे ते आपण समजून घेऊया. आणि ज्यामुळे तुमचा गैरसमज झाला, वेगवेगळ्या याच्यामधून माध्यमातनं तुमच्यापर्यंत अफवाच पसरवला गेला, हे सकाळच्या व्हिडिओत सांगितलं होतं. त्याबद्दलची आपण माहिती बघूया. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे मंगळवार, तारीख आहे 24 फेब्रुवारी 2026. 23 फेब्रुवारीला वाणिज्य मंत्रालयानं केंद्र सरकारच्या एक असं परिपत्रक काढलं होतं की त्यानुसार 50% जी कर सवलत आहे, म्हणजे कर सवलतीचा परतावा, रोटेप टॅक्स, त्यामध्ये कपात होणार आहे. थोडक्यात कांद्यावर रोटेप टॅक्सचा जो परतावा मिळायचा निर्यातदार व्यापाऱ्यांना, त्यात 50% कपात होईल. आणि त्यामुळे अनेकांनी इतका मोठा कल्ला केला, गाजावाजा केला, कॉलमचे कॉलम बातम्या लिहिल्या, काहींनी त्या सगळ्या याच्यात मुलाखती घेतल्या, धडाधड प्रतिक्रिया दिल्या गेल्या. आणि याचा परिणाम असा झाला की कांद्याचे भाव कोसळून ते किती कोसळावे तर ते हजाराच्या खाली आलेत बऱ्याच ठिकाणी. आणि नाशिकमध्ये कालपर्यंत लासलगाव पिंपळगावचे बाजारभाव जे 1100 1150 रुपये होते ते एकदम 1000 रुपये आले आणि इतर ठिकाणी मात्र ते हजाराच्याही खाली आले. अफवांमुळे, चुकीच्या माहितीमुळे, प्रत्यक्ष परिपत्रक काय आहे त्याचे ते समजून न घेतल्यामुळे काय त्याचे दुष्परिणाम होतात किंवा सरकारनं आपल्या परिपत्रकामध्ये क्लॅरिटी न ठेवल्यामुळे काय परिणाम होतात आणि बाजार हा भावनांवर कसा चालतो. मी तुम्हाला फार पूर्वी सांगितलेलं आहे की कांद्याचा बाजार हा आकड्यांवर चालत नाही. म्हणजे तुम्ही कांदा पूर्ण पिकला नाहीये आणि फक्त 2च किलो कांदा आहे देशामध्ये आणि सांगितलं की आयात होणार आहे किंवा कांद्याचं खूप उत्पादन आहे, असं पिल्लू जरी सोडलं ना काही याच्या माध्यमांच्या याच्यातनं, तरी त्या 2 किलोचे कांद्याचे भावही शून्यावर येतात. इतकी वाईट परिस्थिती बाजाराची आहे आणि ही बदलण्यासाठी आपल्याला माध्यम साक्षर होण्याची गरज आहे. आता नक्की तो आदेश काय आहे ते आपण बघूया, जेणेकरून तुम्हाला यातली स्पष्ट माहिती मिळेल. मी या संदर्भात जो काही हे आहे ते जे शुद्धीपत्रक आहे ते इथं दिलेलं आहे आणि त्याच्यावरनं तुम्हाला ते वाचून दाखवतो. आता 23 फेब्रुवारी 2026 रोजी रोड टेपचे दर आणि व्हॅल्यू कॅप कमी करण्याचा निर्णय जाहीर झाला होता. परंतु आता नवीन सुधारित अधिसूचना किंवा शुद्धीपत्रकामध्ये ITCHS चॅप्टर 01 to 24 म्हणजे 1 ते 24 या अंतर्गत येणाऱ्या मालासाठी RODTEP रोटेप दर कपात लागू होणार नाही. म्हणजे निर्यातीमध्ये यांना पूर्वी जी सवलत आहे ती कायम राहील, त्याच्यामध्ये सवलतीत कपात होणार नाही. थोडक्यात व्यापाऱ्यांचं जे 15 पैसे 20 पैसे नुकसान होतं ते पण होणार नाही. कारण शेतकऱ्याचं 2 रुपये 10 रुपये 100 रुपये नुकसान झालं तरी शेतकरी काहीच बोलत नाही. पण व्यापाऱ्याचे 5 पैसे 10 पैसे 20 पैसे नुकसान झालं की लासलगावची, पिंपळगावची, दिल्लीची माध्यमं पुढाकार घेतात आणि ओरडून सांगतात की आता निर्यातीचा प्रॉब्लेम आहे, आता बाजारभावाचा प्रॉब्लेम आहे. त्याला काही प्रतिक्रिया देणारे लोक आणखी बळ देतात आणि परिणाम इतका मोठा कल्ला होतो. वेगवेगळ्या व्हॉट्सअपवर मेसेजेस पाठवून, वेगवेगळ्या ग्रुपला ते सगळं पाठवून एवढा मोठा कल्ला केला जातो. त्यामध्ये अनेक जण आपली पोळी भाजून घेतात, कोणाची राजकीय असते, कोणाची काय असते, आणि त्यातून शेतकऱ्याचे भाव आज पडले तसे पाडले जातात. या संदर्भात सकाळीच तुम्हाला सावध केलं होतं, तो सकाळचा व्हिडिओ बघा. म्हणजे काय तर 01 ते 24 यामध्ये जे कृषी आणि अन्न पदार्थ आहे त्याच्यावरचे रोडटेपची सबसिडी कमी होणार नाही. जे आधीचे दर तेच लागू राहतील. आता HS चॅप्टर आणि 1 ते 24 मध्ये कुठले कुठले पदार्थ येतात ते तुम्हाला समजून घेणं महत्वाचं आहे. आता ITCHS म्हणजे इंटरनॅशनल ट्रेड क्लासिफिकेशन हार्मोनाइज सिस्टीम. तुम्ही समजून घ्या
की जेव्हा कांदा किंवा कुठलाही पदार्थ आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात केला जातो तेव्हा त्याला एक HS कोड दिला जातो. HS कोड म्हणजे हार्मोनाइड सिस्टीमचा हा कोड आहे. या कोडनुसारच त्याचं वर्गीकरण होतं त्या पदार्थांचं, आणि हा आंतरराष्ट्रीय कोड आहे. तर कांद्याचा कोड साधारण 7,000 काहीशी तो आहे, मी तुम्हाला नंतर सांगेन. हा जो कोड आहे या कोडनुसार जी वर्गीकरण होते, याच्यामध्ये कांदा कुठे येतो, तर कांदा येतो ITC चॅप्टर 07 मध्ये कांद्याची नोंद आहे. आता चॅप्टर 07 हे कोड म्हणजे काय आहे, इडिबल व्हेजिटेबल्स अँड सर्टन रूट्स अँड ट्युबर्स. म्हणजे काय, तर ज्यांना काय हे असलेलं गाजर मुळी वगैरे त्यासारखं सर्टन रूट्स अँड ट्युबर्स या पद्धतीचं ते कांद्याचं हे येतं. कांद्यावर ते या संदर्भातलं वर्गीकरण येत असल्यानं कांद्यावर ही रोडटेपची कपात जी आहे ती लागू होणार नाही, तो टॅक्स कायमच राहील. आता या सगळ्या याच्यामध्ये महत्वाचं काय आहे ते 1 ते 24 मध्ये आणखी कुठला शेतमाल आहे किंवा कुठले अन्नपदार्थ आहे की ज्याच्यावर हे निर्यात कर किंवा निर्यात कराची जी सबसिडी किंवा सवलत आहे ती पूर्वीप्रमाणेच राहणार, कमी झालेली नाही. ते कुठले ते आपण बघूया. आता चॅप्टर 1 मध्ये जिवंत प्राणी येतात, गाई म्हशी शेळ्या मेंढ्या कोंबड्या. चॅप्टर 2 मध्ये मांस येतं. चॅप्टर 3 मध्ये मासे आणि समुद्र किंवा त्याचे उत्पादनं येतात, सागरी उत्पादनं येतात. चॅप्टर 4 मध्ये दुग्धजन्य पदार्थ येतात, दूध लोणी चीज. चॅप्टर 5 मध्ये प्राणीजन्य आणि इतर उत्पादने येतात. चॅप्टर 6 मध्ये जिवंत झाडे रोपे आणि फुलं येतात. चॅप्टर 7 मध्ये भाजीपाला येतो, कांदा बटाटा टोमॅटो लसूण कोबी आणि गाजर, ज्याला काय मुळ्या वगैरे आहेत अशा जमिनीत येणारे पदार्थ आणि इतर भाज्या. म्हणजे काय की कांदा बटाटा गाजर मुळा आणि लसूण, आणि त्याच्यामध्ये मग टोमॅटो कोबी पण असं येतं. चॅप्टर 8 मध्ये फळे येतं, फळांमध्ये द्राक्ष डाळिंब आंबा केळी संत्री. आता द्राक्षाचे जे शेतकरी आहेत ते अतिशय जागरूक, डाळिंबाचे शेतकरी त्या खालोखाल जागरूक, अतिशय माहिती असते त्यांना सगळ्याच बाबतीत. पण तुम्ही बघा कांद्याच्या जेवढ्या बातम्या आल्या किंवा जेवढ्या राजकीयकरण केलं गेलं काल सगळ्या दिवसभरात आणि आज, तेवढं द्राक्षाच्या संदर्भात जे मॅच्युअर्ड लोक आहेत ते पुढे आलेले नाहीत. त्यांनी कुठेही स्टेटमेंट दिलं नाही की माझ्या द्राक्षाचे बाजारभाव आता घसरणार आहे किंवा आणखी काय विषय आहे. तर द्राक्षाप्रमाणेच कांद्याच्या शेतकऱ्याला सक्षम करणं किंवा त्याला माहिती परिपूर्ण करणं, सावध करणं ही जबाबदारी किंवा पत्रकारितेच्या माध्यमातून ॲग्रोशिवारने घेतलेली आहे आणि ते आपण करत असतो. चॅप्टर 9 मध्ये मसाले येतात, शेतकरी बांधवांना समजून घ्या, मिरची हळद जिरे धणे वेलदोडा. चॅप्टर 10 मध्ये धान्य, गहू तांदूळ ज्वारी बाजरी आणि मका. मक्याचे भाव पण पडणार नाही, तांदळाचे पण पडणार नाही, काही काळजी करू नका. आता चॅप्टर 11 मध्ये सगळे पिठं येतात वेगवेगळ्या प्रकारची. चॅप्टर 12 मध्ये तेलबिया येतात, सोयाबीन सूर्यफूल मोहरी शेंगदाणा. तुमच्याकडे सोयाबीन असेल तर त्याचे पण बाजारभाव पडणार नाही, मोहरी शेंगदाण्याचे पण बाजारभाव किंवा त्याच्यावरची सबसिडी कमी होणार नाही. आता इथे पण त्या सॉल्वंट एक्स्ट्रॅक्टर्स ऑफ इंडिया किंवा आणखी कोणी असं समोर आलेलं नाहीये, पोल्ट्री फीड त्यांची संघटना समोर आलेली नाही की बाबा मक्याचे भाव आता आमची सबसिडी कमी होणार आणि भाव पाडूया, असंही काही झालेलं नाहीये. आता चॅप्टर 13 मध्ये वनस्पती डिंक वगैरे प्रकार येतात, इतर वनस्पतीजन्य चॅप्टर 14 मध्ये येतात. चॅप्टर 15 मध्ये खाद्यतेल येतात. चॅप्टर 16 मध्ये प्रक्रिया केलेले मांस किंवा मासे येतात. चॅप्टर 17 मध्ये साखर येते. 18 मध्ये कोको येतो. 19 मध्ये बेकरी पदार्थ येतात. 20 मध्ये प्रक्रिया केलेली फळे आणि भाज्या येतात. 21 मध्ये इतर खाद्य पदार्थ. 22 मध्ये पेये. 23 मध्ये पशुखाद्य आणि 24 मध्ये तंबाखू येतात. थोडक्यात चॅप्टर क्रमांक 01 ते चॅप्टर क्रमांक 024 मध्ये सगळे शेतीशी संबंधित, त्यामध्ये कांदा भाजीपाला फळे असं सगळं आणि अन्नधान्य तेले खाद्यपदार्थ असे सगळे पदार्थ येतात. यांच्यावरची सवलत रद्द केलेली नाही नाही नाही, परत एकदा सांगतो. आणि आता निष्कर्ष काय या सगळ्या याच्यामध्ये, रोटेप दर कपात झाली असली तरी ते 01 ते 24 साठी लागू नाही, कांद्यासाठी ती लागू नाही. कांद्याचे दर त्याच्यामुळे पडणार नाही, पडण्याची परिस्थिती नाही. व्यापाऱ्यांचा जो काही 15 पैसे 20 पैसे नफा आहे तो जाणार नाही. जर कोणीतरी असं म्हणत असेल तर त्या अफवा आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका. ही आताची ब्रेकिंग न्यूज आहे. या संदर्भातलं जे सुधारित जो कागदपत्र आहे ते मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर टाकणार आहे. त्याची लिंक इथे खाली पहिल्या कमेंटमध्ये मी दिलेली असते.
ते तुम्ही बघा आणि तुम्हीच ठरवा की आपण कुठल्या बातम्यांवर विश्वास ठेवायचा. ॲग्रोशिवार तुम्हाला नेहमीच जागृत करत असतं आणि ही सगळी माहिती कशी बघायची, काय बघायची याचं पण प्रशिक्षण देत असतं. ते जर तुम्हाला घ्यायचं असेल तर जॉईनच्या बटनावर आपण एक विशेष कांदा प्रशिक्षणाचा कोर्स केलेला आहे. अनेक शेतकरी त्यातून सक्षम झालेले आहेत, त्यांना ही सगळी माहिती मिळते. तुम्ही पण पुढे या, त्याच्यातनं त्याचा फायदा घ्या. जोडून राहा. या संदर्भात जो गोंधळ उडाला त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे, तुमचे बाजारभाव पाडण्यात कोणी पुढाकार घेतोय का दरवर्षीप्रमाणे, ते मला अवश्य कळवा. धन्यवाद.